आज वातावरण निवळल्यासारखं वाटतंय. निदान कालपेक्षा तरी शंभूराजे शांत असतील. आणि शंभूराजांनी रायगडावर राहण्याचा निर्णय स्वीकारलाय. हो मातोश्री, आता शांत आलेत युवराज. थोरल्याबाई साहेब, आम्ही म्हणूनच म्हणत होतो, आज जेवणात काहीतरी गोडधोड करावं का? करा, आनंदानं करा. नेहमीप्रमाणे सगळे जेवायला बसतील, गोडधोड खातील. त्या निमित्तानं मनातला कडूपणा जरा कमी होईल. सुनबाई, सुनबाई, आजचा बेत तुम्ही ठरवा. हो, सूनबाईंनाच ठरवू दे. आज त्यांचे बाबाही येणार आहेत पंक्तीला. हो ना, मग गोडधोड त्यांच्याच आवडीचं होऊन जाऊ दे. मातोश्री, बाबांना श्रीखंडपुरी आवडते. मग करा की. चालेल, बनवतो. श्रीखंड आम्ही बनवतो. श्रीखंड तुम्ही बनवा, आम्ही पुऱ्या बनवतो. आणि आम्ही छान भाजी करतो. उत्तम. परंतु शंभूराजेंचा राग निवळला असेल का? पंक्तीला येतील ना? ती जबाबदारी सूनबाईंची. आणि रात्रीचा थाळा आपण सगळेच एकत्र घेतो. मग त्या थाळ्यास युवराजांना यावंच लागेल. आलेत तर बरं आहे. सासरकडच्यांची पंगत आहे, ती डावलणं योग्य नाही. नाही डावलणार ते. आम्ही महाराजांना निरोप पाठवतो. येसुबाईंचे बाबा सुद्धा पंक्तीला आहेत असं सांगतो. म्हणजे सदरेवरची कामं लवकर आटपून येतील. तुम्ही तयारीस लागा. जी मातोश्री. शंभूराजे, तुम्ही काही बोलला नाहीत. कशाबद्दल? दक्षिण मोहिमेच्या निर्णयाबद्दल तुम्ही काहीच बोलला नाही. ज्या अर्थी तुम्ही हाती निखारा पकडला होता त्या अर्थी तुम्ही दुखावला आहात हे मात्र नक्की. आबासाहेब, निखारा तर आम्ही प्रत्येक वेळीच हातात धरत आलोय. शंभूराजे, आबासाहेब, आपण असे का वागलात आम्हाला नाही कळलं. नकळत्या वयात आपण आमच्यावर जबाबदाऱ्या सोपवल्या आणि आज मात्र आम्ही कळते झालेलो असताना, आमची सगळी तयारी झालेली असताना आणि आपण स्वतः आम्हाला दक्षिणेचं नेतृत्व सोपवलेलं असताना अचानक संधी नाकारली. हेच सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोलावलं. ते आणि त्याही पलीकडे जाऊन एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची. माफी असावी आबासाहेब, पण आता आमची काही ऐकण्याची मनस्थिती नाही. शंभूराजे, आबासाहेब, स्वराज्य हितासाठी आम्ही मोगली छावणीत ओलीस राहिलो. तिथे आम्ही नजरकैद अनुभवली. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी तुमच्या सोबत आग्र्यास आलो. तुमच्या बरोबरीनं औरंगजेबासारख्या चलाक सैतानाशी लढा दिला. गांगरलो नाही, बावरलो नाही. काळोजी कुंभाराशी संधान बांधून राहिलो. मथुरेला डोईचे केस भादरले. नवा वेश धारण केला, नवं नाव धारण केलं आणि सैतानाच्या छायेत मृत्यूला हुलकावण्या देत राहिलो. जिवंतपणी मरण अनुभवलं. पुन्हा औरंगाबादेला 7,000 मनसबदार बनून शहजाद्याची भलावण करत राहिलो. शंभूराजे, ह्या सगळ्या गोष्टींचं आम्हाला कौतुक आहेच. आम्हाला नाही वाटत तसं. आबासाहेब, दक्षिण मोहिमेसाठी आमची संपूर्ण तयारी झालेली असताना घोड्याच्या रिकिबीत पाय ठेवताना आम्हाला समजतं की आम्ही मोहिमेवर जाणार नाही. वाईट नाही वाटणार? पण आम्ही का नाही म्हणालो ते आम्हाला ठाऊक नाही आबासाहेब. आम्हाला फक्त एवढंच ठाऊक आहे की आमची संधी नाकारली गेली.
पण ठीक आहे. आता आपण आम्हाला रायगडावर राहण्याचा आदेश दिला आहे. या संधीचं आम्ही सोनं करून दाखवू. आपण दक्षिणेतून परत याल तेव्हा रायगडात आपल्याला आमूलाग्र बदल झालेले दिसतील. स्वराज्याची रयत आमचं कौतुक करत असते आणि त्या कौतुकानं आपला ऊर अभिमानानं भर. आबासाहेब, ही संधी तरी आमच्याकडून फिरवून घेतली जाणार नाही ना? काय वाटतं, काय मसलत सुरू असेल? मसलरीच्या पलीकडे गेलंय सगळं. म्हणजे शंभूराजे महाराजांवर चिडणार. चिडतील महाराजांवर? एवढी हिंमत करतील? करतील तेवढी धमक आहे युवराजात. पण मग आपला हेतू साध्य होणार का? होणार. आपल्या पदरात दान पडणार हेही लक्षात ठेवा. हो, पण माझ्या जीवाची तडफड होतीये. काय होणार आणि काय नाही. निर्धास्त राहा. काय वातावरण असेल आज? आपल्या तव्यावर मुठभर जोंधळा टाकल्यावर जशा लाया ताड ताड उडतात ना, तशी आत अवस्था असणार. परंतु शंभूराजेंच्या गळी उतरेल सगळं. उतरणार. तुम्ही त्याची चिंता करू नका. शंभूराजे ऐकतील असं वाटत नाही तरीही. तुम्ही हातगाईवर येऊ नका हो. शांत उभे राहा. तुम्ही धास्तावलात मग माझी पाचावर धारण बसते. अशा वेळी घाबरटपणा करू नये. थांबा आणि बघा. आपण शंभूराजांना शस्त्राशिवाय एकदा पराभूत केलंय. आता दुसऱ्यांदा करायचं एवढंच. काय म्हणलं जावई बापू? येतो म्हणलं ना शृंगारपुरा. नाही म्हणतात. अहो मग आग्रह करायचा. आलं असतं की. आणि आता मोहीम बी नाही. नाही, मोहीम नाही. पर युवराज म्हणतात की एवढं मोठं करोडो होरांचं राज्य सोडून कसं येता येणार. एवढी मोठी स्वराज्याची जबाबदारी आता महाराजानंतर त्यांच्यावर पडणार. ते बी खरंच हो. अहो, स्वराज्य सांभाळायचं म्हणजे केवढी मोठी जबाबदारी. डोळ्यात तेल घालून बसावं लागणार आहे. होय. पर माझी इच्छा होती 4-8 रोजच राहू द्या. पर 2 दिवस आलं असते तर बरं वाटलं असतं. आणि शृंगारपुरातल्या लोकात कौतुक झालं असतं. आणि आपला बी मान मरातब वाढला असता ना. नाही सवड नाही त्यासनी. आणि त्याने तरी काय करावं. हा? त्यांचा बी जीव तिळ तिळ तुटतोय. पर नाही जमायचं. मी एका ठोकल्यागत झाली त्यांची तारा. आई, बाबा, भूक तर लागली नाही ना? भूक? अगं लेकीचं सुख आणि वैभव बघितलं की आई बापाची भूक संपते. पोट भरत. सरबत घ्या. घ्या घ्या सरबत घ्या. तुमची लेक नाही, स्वराज्याची युवराज्ञी आपला पाहुणचार करतीये. अहो पर माझी लेक अगदी वाळून गेली अहो. आई, तुला कधीतरी माझी प्रकृती सुधारलेली दिसते का ग? बघा आता ते तुझे बाबाच सांगतील तुला. म्हणजे तसं ठीक आहे. तशी तिला कामाची किती दगदग आहे. ती शिक्के कटार सांभाळायची म्हणजे केवढी मोठी जबाबदारी आहे. येसू, ती शिक्के कटार मला एकदा बघायची आहे बघ. आणि एखाद्या महाराजाच्या आदेशावर शिक्का उमटवताना तुला बी आम्हा दोघांनी बघायचं आहे बघ. आई, अगं ती रोजचीच कामं असतात आणि आज ना उद्या दाखवेन ना मी तुम्हाला. बर. बाबा, आता जेवायचं कसं? जेवायचं बसू की पंक्तीला.
महाराज युवराज आहेत, बरं वाटतंय. ताटाला पंक्तीलाच बसू. तेवढाच लाभ होईल. महाराज आणि जावई बापूंच्या पाटाला पाट आणि ताटाला ताट लावून खाण्याचा रुबाब 10 वर्षाचा आनंद देऊन जाणार आहे आमासनी. बरं, ती दोघं आलं की हळ्या द्या आमासनी. कुठं आहे ते पिता पुत्र दोघं? महाराजांना सांगावा धाडा, म्हणावं सोयऱ्यांसोबत थाळा घ्यायचा. आज सदरेवरचं कामकाज जरा लवकर आटपलं तर बरं होईल. जी सगळी व्यवस्था झाली की आम्हाला येऊन सांगा. जी. या आता. शंभूराजे, आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्वाची अशी गोष्ट सांगणार आहोत आणि ही गोष्टही तुम्ही समजून घ्यावी अशी इच्छा आहे आमची. पण ही गोष्ट तुम्ही कितपत समजून घ्याल हा सवालच उभा आहे आमच्या मनात. आबासाहेब, आपण म्हणालात दक्षिण मोहिमेवर यायचं नाही. आम्ही मोहीम म्यानबंद केली. आपण म्हणालात रायगडावरच राहायचं, त्यालाही आम्ही होकार दिला. आणि तरीही आपल्याला प्रश्न पडावा, आम्ही समजून घेऊ की नाही. ही गोष्ट देखील तुम्ही समजून घेतली तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. विलासक सांगावी आबासाहेब, याही वेळी आम्ही सगळ्यांचे अंदाज चुकवू. आपण जे सांगाल ते निमूटपणे स्वीकारू. शंभूराजे, सर्वप्रथम पहिली गोष्ट लक्षात ठेवा, हे राजकारण आहे. राजकारण आणि राजकारण हे मांजराच्या पावलाने चालतं, चित्त्याच्या वेगाने झेपावतं, घारी सारखी झडप घालतं. गांगरून जाऊ नका. आम्ही जे सांगतोय ते शांतपणे ऐका. निदान शंभूराजांच्या चिडण्याचा आवाज आतापर्यंत घरंगळत बाहेर यायला हवा होता, परंतु येत नाही हो म्हणण्याचा आवाज. संयमाने घ्या. निशाणा चुकलाच तुमचा. नाही, आमचा निशाणा चुकणार नाही. आमचे अंदाज फसणार नाहीत, कारण आम्ही सगळं काळ वेळ पाहून करतो. परंतु काळजी वाटते हो. सगळं मनासारखं होणार. महाराज पटवून देतील. महाराजांचं युवराजांना ऐकावं लागेल. बरंच होईल. चिडतील, नाही म्हणतील, पण शेवट काय? पराभव हा लिहिला गेलाय. रायगड सोडून त्यांना जावं लागणार हे निश्चित. राणीसाहेब, माफी असावी, पण महाराजांना आता सांगावं देता यायचं नाही. का? कारण दालनाचे दरवाजे बंद आहेत आणि सांगितल्याशिवाय कोणी आत येऊ नये असा महाराजांचा आदेश आहे. असं? ठीक आहे, आम्हीच निरोप देतो, घेऊनच येतो. धाकट्या बाईसाहेबांना म्हणावं सगळी तयारी झाली असेल तर पाहुण्यांना बोलावून घ्या. जी. दादा, आता का बया? अहो, आता माणसं बी दिसणार होय. दहा का तू आहेस वय? अगं, बघितलंच नाही तुला, ध्यानातच नाही आलं माझ्या. अहो, मग ध्यान हाय कुठं तुमचं? आता काय सांगू तुला, माझ्या डोसक्यात नुसती विचारांचं जंग चालली आहे. ती काही थांबायचं नाव घेत नाही. म्हणजे डोसक्यात बी जंग चालती वय? माझ्या चालली आहे. आणि लावून कुणी दिली? महाराजांनी. अहो, काय बोलताय दादा? महाराजांनी? खंडोबाच्या. मी तुझ्याशी कधी खोटं बोललोय का? नाही. बरं, काय झालंय दादा? महाराज मला विचारत्यात शृंगारपूरचा सुभा कसा आहे. हवं विचारत्यात तर मग सांगायचं ना.
अगं तसं नाही धारक्का. अलीकडं महाराजांमध्ये लय बदल झालेला दिसतोय. त्यांच्या डोळ्यात काळजी साठलेली दिसतीय. शृंगारपूर आव दादा, माणसानं एवढं भांबावून जाया नको. आव शृंगारपूर ना, मग ह्याला त्याला विचारण्या परास सुनबाईंच्या बाबांना विचारा की. धारक्का, अगं हे माझ्या ध्यानातच आलं नाही बघ. म्हणजे महाराज शृंगारपूरचं नाव घेतात काय आणि पिलाजीराव गडावर येतात काय. खरंच माझ्या ध्यानातच आलं नाहीये. आता जावा आणि विचारा तेच नाही. धारक्का, मला वेगळंच वाटतंय. महाराजांनी शृंगारपूर म्हणलं काय आणि पिलाजीरावांचं येणं काय. काय अर्थ असेल याचा. काय असेल मनात महाराजांच्या. काय असल? माझ्या मनात जे आहे ते नसावं एवढंच बघ धारक्का. नाही नाही नाही, आता जातो पालीच्या खंडोबाला गाराणच घालतोय. म्हणजे म्हणजे कळल तुला. जरा दम धर. मुजरा महाराणी साहेब. आपण महालाबाहेर काही तातडीचं काम? हो, म्हणजे महाराजांबरोबर एका महत्वाच्या गोष्टीबद्दल मसलत करायची होती. मग आत नाही गेलात? आत युवराज आहेत, त्यांनी दरवाजा लावून घेतलाय. म्हणजे आतमध्ये महत्वाचीच मसलत असणार ना. मसलत महत्वाचीच आहे. श्रीमान रायगड युवराजांच्या हाती सुपूर्त करून महाराज गड उतार होणार आहे. त्या अगोदर गडाच्या जबाबदारीची पूर्वकल्पना देत असतील. त्या संदर्भात काही सूचना देत असतील. धोरणं कोणती असावी, बेत काय असावेत, छोट्या मोठ्या लढाया कोणत्या खेळाव्यात. महाराजांचं कसं सगळं काटेकोरपणे. चोख बंदोबस्त झाल्याशिवाय महाराज काही गड उतार होणार नाही. ते आहेच. म्हणजे शंभूराजेंचे रायगडावरचे नक्की झाले तर. हो तर आता मोहिमेवर जाणार नाही म्हणजे गडाचीच जबाबदारी सांभाळावी लागेल. हो ना. तरी आम्ही एकदा आत जातो म्हणजे गोष्टीचा अधिक खुलासा होईल. येतो आम्ही. बघा, म्हणजे आपण एवढी सगळी मेहनत करून शेवटी सगळं पाण्यातच गेलं तर. पंत, जरा धीर धरा. महाराणी साहेबांचा राजकारणातला कान हलका. त्यांनी काय ऐकावे, काय बोलावे याचे अजून गणितच त्यांना जमलेले नाही. म्हणजे अजूनही तुम्हाला आशा आहेत? आबासाहेब, कसं शक्य आहे हे? कुबेरालाही लाजवेल एवढी संपत्ती, एवढं वैभव आपल्या जमादार खान्यात. त्याचं मोल करता येत नाही असं अनमोल स्वराज्य आणि रयतेचा राजा. आणि अशा जाणत्या राजाच्या पोटी जन्माला येऊनही आम्ही कपाळ करंटे ठरावं. आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच. आबासाहेब, ही अवहेलना होते आहे आमची. आजवर अपमानाचे जे निखारे हातात धरले तेच तुडवत चालावेत अशी इच्छा आहे आपली. माफी असावी आबासाहेब, पण आपला निर्णय आम्हास मान्य नाही. आबासाहेब, लपापणाऱ्या पंखांवर उभा आभाळ तोलणारा गरुड आपल्या पराक्रमाचे पोवाडे गाण्यासाठी आंब्याच्या झाडावर कुहू कुहू करत बसेल हे शक्य नाही. कदापि